बुद्धीच्या कसोटीवर आधी मोजून बघा, तोलून बघा. जे सत्य वाटलं ते स्वीकारा, जे असत्य वाटलं ते नाकारा. साधं तत्वज्ञान. आणि मग म्हणून बुद्ध समजणं अवघड आहे. बरं, समजणं जरी सोपं असलं तरी तो वागणं त्याच्यापेक्षा जास्त अवघड आहे. जगाला भारतानं काय दिलं असेल तर जगाला भारतानं 5 महात्मे दिलेत आतापर्यंत. लक्षात घ्या, ही सगळ्यात मोठी संख्या आहे जगातल्या इतर देशांपेक्षा. इतर देशात किती महात्मे आहेत? जगाला 5 महात्मे दिलेत. 2500 वर्षांपूर्वीचा पहिला महात्मा दिलेला आहे महात्मा गौतम बुद्ध. आणि पुढचे सगळे महात्मे जे आहेत ते सगळे परिवर्तनाच्या वाटेवरचे प्रवासी आहेत. त्याच्यानंतर कित्येक वर्ष जावी लागली महात्मा कबीर निर्माण व्हायला. बरोबर आहे. त्याच्यानंतर अनेक वर्ष गेली आहेत. त्याच प्रवासातला वारकरी पुढचा निर्माण झालेला आहे महात्मा बसवेश्वर. आणि या काळातला शेवटचा महात्मा जर म्हटलं तर आपण महात्मा ज्योतिबा फुले आहेत. हे परिवर्तनाच्या वाटेवरचे प्रवासी आहेत. हे महात्मे आपण दिलेत जगाला. आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि मग तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे महात्मा कशामुळे आहेत आपल्यासाठी? कारण त्यांनी कृतीतून सगळं करून दाखवलं. काही फार बरं, आपण म्हणतो की बुद्ध होणं सोपं नाही, बुद्ध होणं खूप अवघड आहे. पण त्या प्रवासावर जाणं तरी सोपं आहे ना. त्या प्रवासावर जायला लागतं काय? बुद्धाने सांगितलं अहंकार सोडा, फार अवघड गोष्ट नाही. बुद्धाने सांगितलं गर्व सोडा, फार अवघड गोष्ट नाही. बुद्धाने सांगितलं भय सोडा, भीती सोडा. बुद्धाने एक सांगितलेलं आहे वाक्य, किती सुंदर आहे बघा. जिथं प्रीती आहे तिथं भीती कधीच नसते. मग भीती सोडा, मोह सोडा. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना. हाच धागा पुढे पकडलेला आहे वारकरी संप्रदायातल्या संत तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांनी तेच सांगितले, मोह सोडल्याशिवाय आपल्याला माणूस होता येत नाही. भीती सोडल्याशिवाय आपल्याला माणूस होता येत नाही. तुकाराम त्यांच्या अभंगातून फार सुंदर सांगतात. माकड कसं पकडतात माहिती का तुम्हाला? माकड धरतात ना, मदारी लोक असतात माकडाचा खेळ करणारे. माकड कसं धरतात तुम्हाला माहिती आहे का कोणाला? तुकाराम महाराजांनी सांगितली पद्धत. ते म्हणतात एक छोट्या तोंडाचं मडकं जमिनीमध्ये पुरून ठेवतात घट्ट, आणि त्याच्यामध्ये फुटाणे ठेवतात. माकडानं फुटाणे बघितले की ते हात त्याच्यात घालतं फुटाणे काढायला, आणि दोन्ही हातात भरून फुटाणे ते हातात घेतं आणि हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं. मडक्याचं तोंड छोटं असतंय त्याच्यामुळे त्याचे हात बाहेर निघत नाहीत. हात त्याचे अडकून बसतात आणि माकड तिथंच अडकून पडते. बरं, माकड खरोखर अडकून पडलंय का? सुटू शकेल ना? कसं सुटू शकेल? फुटाणे सोडल्यावर. कसं सुटू शकेल? फुटाणे सोडल्यावर. फुटाणे सोडल्यावर. पण फुटाण्याचा मोह सुटत नाही. याला तुकाराम महाराज म्हणतात मोह सापळा आहे. कोणता सापळा? मोह सापळा. फुटाणे सोडले की माकड मुक्त होणार आहे, पण फुटाण्याचा मोह सुटत नाही. तसं पोपट पकडण्याची एक पद्धत आहे. पोपट पकडतात ना, ते काय करतात, एक दोरीमध्ये असं पाईप घालतात. फिरणारा गोल फिरतो ना पाईप. दोरी छोटी असते, त्याच्यापेक्षा मोठा थोडासा पाईप. तो पाईप मध्ये दोरी घालून अडकून ठेवतात. त्या पाईपवर पोपटाला आवडेल असा एखादा पदार्थ चिकटवून ठेवतात खाण्याचा. पोपट उडत उडत येतात, त्या नळीवर बसतं. त्या स्वतःच्या वजनानं नळी गोल फिरते आणि पोपट उलटा लटकतो. उलटा नळीवर येऊन बसतो, स्वतःच्या वजनानंच तो फिरतो आणि उलटा लटकतो. हा अनुभव पोपटानं पहिल्यांदाच घेतलेला असतो त्याच्या आयुष्यात, उलट लटकण्याचा. त्याला वाटतं आता मी पाय जर सोडले तर मी खाली पडेल. पण पोपट खाली पडू शकतो का? नाही. पडायला लागला की पंख फडकावून तो उडू शकतो. पण आपण उडू शकतो ही गोष्ट तो विसरून गेलेला असतो काही क्षणाकरता. आणि तेवढ्याच वेळात पोपट पकडणारा येऊन त्याला पकडतो. पोपटानं पाय सोडले तर तो उडू शकतो. माकडानं हात मूठ सोडली तर तो निघून जाऊ शकतो. पण त्याचा मोह सापळा झाला आणि इथं पोपटाचा भय सापळा झाला. आपला सुद्धा कधी कधी असाच पोपट होतो की नाही? आणि आपला सुद्धा असा कधी कधी माकड होतो की नाही? माहिती आहे हे सगळं इथंच सोडून जायचं आहे, तरी सुद्धा जमा करण्याच्या मागे आपण लागलेलो आहोत. म्हणून जगाच्या पातळीवर फक्त मनुष्य ही एकमेव जात अशी आहे प्राण्यांची की जो संचय करून ठेवतो, साठा करून ठेवतो. इतर कुठलाच प्राणी साठा करून ठेवत नाही. संध्याकाळसाठी तो वेगळी शिकार करून खात असतो. संध्याकाळी तो वेगळं धान्य घेऊन घेत असतो. आणि संताचं लक्षण हेच आहे. बुद्धांनी तेच सांगितलं होतं की अतिचा संचय हे सुद्धा विष आहे.
आणि म्हणून आपल्याला तो बुद्ध प्रिय आहे, तो शांतीचा संदेश देणारा शांती दूत आपल्याला प्रिय आहे. म्हणून त्या शांती दूताला यानंतरच्या गीतातून आपण वंदन करूया. गात आहेत वैभवजी. माहिती असतं, त्यांच्या वडिलांचं नाव कदाचित माहिती असतं, पण त्यांच्या आधीच्या पिढीचं आपल्याला काहीच माहिती नसतं. 5 पिढ्यांच्या आधीचं आपल्याला काहीही माहित नाही. बरोबर आहे. तथागत गौतम बुद्ध किती वर्षांपूर्वी होऊन गेले? 2500 वर्ष होऊन गेले. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. जन्म दिला महामायेनं, सांभाळ केला मावशीनं. वडिलाचं नाव शुद्धोधन, चक्रवर्ती सम्राट होते. आनंद त्यांचा शिष्य होता. राहुल त्यांचा पुत्र होता. यशोधरा त्यांची पत्नी होती. ही सगळी माहिती आपल्याला काय आहे? काहीतरी ठेवून गेले बुद्ध तुमच्या आमच्यासाठी, म्हणून माहिती आहे. आपण पुढच्या पिढीसाठी काय कमवून ठेवलंय? तर काही पैसे. पुत्र चांगला निघाला तर तो सांभाळ करेल, नालायक निघाला तर तो त्याच जन्मात त्याचं संपून टाकेल सगळं. आपण पुढच्या पिढीला देऊ शकतो केवळ विचार. आणि तथागतांचे विचार हे चिरंतन टिकणारे आहेत. 2500 वर्ष होऊन गेली आहेत. 2500 आपण बघतोय 69वा बुद्ध पौर्णिमा आहे. आणि तोपर्यंत ते चालत आलेला विचार आहे. म्हणून पुढच्या पिढीला विचार द्यायचा आहे. तो तथागताचा विचार केवळ गीत संगीतातूनच नव्हे, तर आपण त्यांना चांगली पुस्तकं, बुद्धांचा विचार असणारी चांगली पुस्तकं देणं आवश्यक आहे. ही पुस्तकं कुणी सांभाळली असतील? बुद्धांचा विचार आजपर्यंत आपल्यापर्यंत येतोय, तो पुढच्या पिढ्यांपर्यंत जाणार आहे. तो कसा जाणार आहे? तर त्या पुस्तकांच्याच माध्यमातून. तथागतांच्या निर्वाणाच्या काही वर्ष आधी जेव्हा व्याख्यानं सुरू होती, त्यांची प्रवचनं सुरू असायची, त्यावेळेला सगळ्या शिष्यांनी असं ठरवलं की आपण हे सगळे संदेश तथागतांचे लिहून घेऊया. आणि त्यांनी लिहायला सुरुवात केली. आता त्या काळात आजच्यासारखं छपाई वगैरे नव्हती, पातळ कागद वगैरे नव्हता. जाड कागदावरती हातानं लिहायचं, मोठे मोठे अक्षर, आणि त्याचे पुस्तकं जाड जाड व्हायचे, खूप मोठे मोठे व्हायचे. मग ते एकच नव्हे, त्यांनी सांगितलं की एक पुस्तक लिहून काय होणार आहे? अनेक प्रती तयार झाल्या पाहिजे. मग त्याच्या अनेक प्रती झाल्या, अनेक भाषांमध्ये अनेक प्रती झाल्या, आणि त्याचं खूप मोठं त्याचं बाळ तयार झालं सगळं पुस्तकांचं. आणि ते म्हणलं की आता हे सगळं जहाज मार्गानं जगभरात आपण बुद्धांचा, तथागतांचा संदेश जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. हे आपल्याला माहिती आहे तत्वज्ञान बुद्धाचं. आता हे जगाला ज्ञान दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी ते सगळं मोठमोठ्या जहाजांमध्ये घातलं आणि जहाज समुद्रमार्गे निघालं. मध्यात आल्यानंतर लाटांचा जोर जेव्हा वाढला, तेव्हा नावाड्यानं सांगितलं की जहाजात वजन खूप जास्त झालेलं आहे, वजन कमी केलं पाहिजे. आता भर समुद्रात जहाजातलं वजन कमी करायचंय. काय केलं असेल? पर्याय काय होता? काय सांगा, पर्याय काय होता? अहो, पटापट सगळ्या अनुयायांनी पाण्यात उड्या टाकल्या. अनुयायांनी पाण्यात उड्या टाकल्यात. का? पुस्तकं वाचली पाहिजेत. आपण मेलो तर हरकत नाही, या देहाचं काय होणार आहे तथागतांनी सांगितलेलंच आहे. पुनर्जन्म पुन्हा येणार नाही. याच जन्मात जे काही करायचं ते करून जायचं आहे. पण हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे, आपण जगणं महत्वाचं नाही. आपल्याला सगळं तत्वज्ञान समजले, बुद्धांनी सांगितलेलं. आता हे जगभरात पोहोचवण्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजेत. म्हणून त्यांनी पुस्तकं वाचवली. त्या लोकांनी पुस्तकं वाचवली, आपण वाचली सुद्धा नाही. आपण किती नालायक आहोत. आपण पुस्तकं वाचली सुद्धा नाहीत. म्हणून पुस्तकं वाचली पाहिजेत, तथागतांचे संदेश वाचले पाहिजेत, आणि पुढच्या पिढीत तेच संक्रमित केले पाहिजेत. देण्यासारखी आजच्या जगात केवळ एकच गोष्ट आहे, ती म्हणजे तथागतांचा संदेश आहे. आणि म्हणून तोच संदेश वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. ऐकूयात या पुढील गीत आणि पुढे जाऊ. द्यायचं काय आहे? वाढणारी गोष्ट द्यायची आहे की कमी होणारी गोष्ट द्यायची आहे? आपल्याला वाढणारी गोष्ट द्यायची आहे. म्हणून ते ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे. पण दरम्यानच्या काळात काही लोकांनी बुद्ध आमच्यापर्यंत येऊच दिला नाही. मग आमच्यापर्यंत बुद्ध आणला कोणी? आम्हाला सांगितलं कोणी? धम्म आपल्याला दिला कोणी? तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून बाबासाहेबांचा जो प्रवास तिथून सुरू झाला, तिथून खरं आपल्या उत्थानाचा मार्ग सुरू झाला. आणि म्हणून मी म्हटलं मगाशी सांगताना की ऑक्सफर्डनं जी 100 लोकांची यादी तयार केली आहे 10,000 वर्षातली, या 10,000 वर्षात 100 लोकांच्या यादीतलं पहिलं नाव तथागत गौतम बुद्ध आहे, दुसरं नाव महावीर, तिसरं नाव सम्राट अशोक आहे, आणि चौथ्या स्थानावरती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे अखिल मानव जातीच्या उत्थानासाठी काम करतात. अशा 100 लोकांपैकी चौथ्या क्रमांकावर बाबासाहेब असतात. अखिल मानव जातीचा उद्धार आहे. आपल्या कितीतरी कुळांचा उद्धार ज्यांच्यामुळे झालेला आहे, आणि ज्यांनी खरं तत्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे, खरा मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे,
त्या आपल्या मुक्तीदात्याला आपण या नंतरच्या गीतातून वंदन करणार आहोत. पुन्हा एकदा अमोलजी, कारण परत थेंब येऊ लागलेले आहेत आणि आता मी अधिक न बोलता आपण थेट पुढच्या गाण्याकडे जाऊयात. बुद्ध होण्यासाठी फार काही लागत नाही, तर अंगावरची ही राजवस्त्र उतरावी लागतात, मनातला अहंकार सोडावा लागतो. अरे पिंपळाच्या झाडाखाली बसून सुद्धा बुद्ध होता येतं. म्हणूनच पिंपळाच्या पानापानात आपल्याला बुद्धाचं चित्र दिसायला लागतं. पिंपळाच्या पानापानात बुद्धाचं चित्र दिसायला लागतं. ऐकूयात यानंतरचं गीत वैष्णवी यांच्याकडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आपण पुढील गीताकडे लागलीच वळूयात. 1956 साली बाबासाहेबांनी धम्माचा स्वीकार केला. ज्या कर्मठ रूढी परंपरांना त्यागून बुद्धानं मुक्तपणे जगण्याचा जो संदेश आणि मार्ग आपल्याला दिला होता, त्या मार्गावरती चालण्याचं बाबासाहेबांनी ठरवलं आणि आपल्या सगळ्यांना त्याच मार्गावरती बाबासाहेब हात धरून घेऊन गेलेले आहेत. आणि म्हणून त्या मागची भूमिका नेमकी काय होती ऐकूयात यानंतरच्या उदात्त सुंदर गीतातून. गात आहेत अमोलजी. अजूनही दिसतात तिथं भव्य राजवाडे आणि त्यांच्या उंच उंच भिंती, जिथं झालेली असते हरित क्रांती. अजूनही इथं देवदत्त दिसतो, ज्याचा बाण लक्ष छेदतो. अजूनही इथं रक्ताळलेले पंख फडकवणारा दिसतो केविलवाणा राजहंस. दिसत नाहीस इथं तू सिद्धार्था, मी तुला शोधतो आहे. सिद्धार्था, मी तुला शोधतो. सिद्धार्थापर्यंत पोहोचण्याचा आपल्या प्रत्येकाचा प्रयत्न. त्याच्या जवळपास जरी जाण्यात आपण यशस्वी झालो तरी त्याच्या प्रयत्नाचं ते खरं यश असणार आहे. त्याच्या पायरीचा दगड होण्याची पात्रता आपल्यात जरी आली तरी आपलं ते आपण भाग्य मानूयात. आणि पुढच्या गीताकडे वळूयात. आणि सगळ्यांच्या उत्थानासाठी, अखिल मानव जातीच्या उत्थानासाठी ज्याला अहोरात्र झिजावं, कष्ट करावेत आणि आपल्या सगळ्यांचा उद्धार करावा, ते केवळ एक विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे. आणि म्हणून आपण बुद्धाकडचा प्रवास तर सुरूच आहे, पण बाबासाहेबांकडचा देखील प्रवास आपण सुरू केला तर आपण त्या पुढे जाऊ शकणार आहोत. कारण आपल्या सगळ्यांना बुद्ध ज्यांनी दाखवला त्यांनी तो पूर्ण वाचला होता आणि म्हणून तो पटला होता, समजला होता, रुचला होता आणि म्हणून त्यांनी स्वतः तो रुजवून घेतला आणि तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला. त्या बाबासाहेबांना आपण या ठिकाणी या गीतातून वंदन केलेलं आहे. चार्वाक तत्वज्ञानामध्ये चार्वाकांनी असं सांगितलेलं आहे की यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृत पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन होतं. एकदा देहाची राख झाली की पुनरागमन कुठे माहिती नाही, पुनर्जन्म आहे की नाही आपल्याला माहिती नाही. म्हणून याच जन्मात ती तथागताची बुद्धाची वाणी अमृत वाणी आहे. संतांची महंतांची वाणी असते आणि तथागताची तर अमृत वाणी आहे. ती अमृत वाणी आपल्याला कानातच नाही तर कानातून आपल्या मनापर्यंत घेऊन जायची आहे. म्हणून त्या तथागताच्या अमृतवाणीसाठी यानंतर गीत गात आहेत वैभव वैष्णवी.